अमित शाह यांच्यासोबत जो फोटो दिसतोय खरातचा, तो फोटो हा गोडसेंनी त्यांना लोकसभेच्या तिकिटासाठी नेल्यानंतरचा फोटो आहे अशी माहिती पुढे येते। हेमंत गोडसे फक्त तेवढ्यापुरतेच नव्हते तर अनेक ठिकाणी भूमिपूजन असेल, छोट्या मोठ्या पूजा असतील ते त्यांना घेऊन जात होते। दीपक आबांच्याकडेही ते गेलेले आहेत। अर्थात माणसांचे फोटो असले आणि कुणीतरी पूजा घालून घेतली म्हणजे ते लगेच गुन्हेगार आहेत असं आमचं म्हणणं नाही। म्हणजे दीपक आबांकडे पूजा झाली म्हणजे दीपक आबा साळुंखे गुन्हेगार आहेत असं आमचं अजिबात म्हणणं नाहीये। पण एक नक्की आहे, लोकप्रतिनिधी म्हणून ज्या लोकांनी परिस्थिती सुधारायला हवी होती त्यांनी परिस्थिती बिघडवलेली आहे आणि काही लोक मात्र निश्चितपणे आर्थिक गैरव्यवहारात अडकले असण्याची शक्यता आहे। जगदंबा पतसंस्थेचा प्रमुख नामकर्ण आवारे हा 10 ते 14 वर्षांच्यासाठी तो शिवनिकावर संचालक होता आणि शिवनिकाचा प्रमुख खरात हा जगदंबा पतसंस्थेवर तब्बल 6 वर्ष अध्यक्ष होता, आता संचालक। त्यामुळे नामकर्ण आवारे हा खरातला स्थापित करणारा माणूस आहे। शालार्थ आयडी घोटाळा आणि या शालार्थ आयडी घोटाळ्याचं नाशिक कनेक्शन हे तपासून बघणं गरजेचं आहे, कारण शालार्थ आयडी घोटाळ्याचा लाभार्थी म्हणून सुद्धा खरातचा भाऊ पुढे आलेला आहे। त्यामुळे त्याही संदर्भाने तपास झाला पाहिजे आणि त्या दिशेने चौकशी झाली पाहिजे।